विमानतळावर किंवा मॉलमध्ये, चित्रपटगृहामध्ये तुम्ही दरवाजाला, काचेच्या दरवाजाला सेन्सर बसवलेले पाहिले असतील. तुम्ही दरवाजाजवळ जाता आणि दरवाजा आपोआप बाजूला होतो. तुम्ही आत गेल्यानंतर दरवाजा पुन्हा बंद होतो. दुसरा कोणी माणूस तिथे आला तर पुन्हा दरवाजा उघडतो. माणसं किंवा एखादी वस्तू जवळ आली, प्रॉक्झिमिटी त्याला म्हणतो, की दरवाजा उघडतो. हे कसं शक्य होतं तर त्याच्यामध्ये एक सेन्सर बसवलेला आहे. सेन्सर हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. तो सेन्स करतो काहीतरी हालचाल होते आहे, इलेक्ट्रिक सर्किट निर्माण होतात आणि त्याच्यावरून मग त्याच्या आधाराने दरवाजा उघडला जातो. सेन्सर ही संकल्पना माणसाच्या शरीरामध्ये असलेल्या ज्ञानेंद्रियाच्या आधारे पुढे आलेली आहे. कान, नाक, डोळे, जीभ आणि तुमची त्वचा ही सगळी तुमची ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्याने तुम्हाला जगाचं ज्ञान प्राप्त होतं. तुम्ही डोळ्यांनी पाहता, कानाने ऐकता, जिभेला तुमच्या चव कळते, त्वचेला स्पर्श कळतो. अशा सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून तुम्हाला जगाचं ज्ञान मिळतं. तुम्हाला ग्रुपमध्ये एक ॲलेगोरी ऑफ केव नावाचे एक व्हिडिओ टाकलेला होता. प्लेटोचा तो महत्त्वाचा अगदी गाजलेला किस्सा आहे प्लेटोने सांगितलेला. एका गुहेत राहणाऱ्या लोकांचा किस्सा त्यांनी सांगितला. ही माणसं गुहेतच राहत होती, गुहेच्या बाहेर कधी आलेली नव्हती. तिथे पुरेसा प्रकाश नसायचा. बाहेरच्या जगाच्या सावल्या तिथे पडायच्या. त्याच्या आधारावरून त्यांनी जगाची काहीतरी कल्पना केलेली होती. एक दिवस त्यांच्यामधला एक माणूस गुहेमधून बाहेर पडला आणि तो जग त्यांनी पाहिलं. डोळे दिपून गेले पहिल्यांदा त्याचे. सूर्य पाहिला त्यांनी, मग त्यांनी वारा अनुभवला, पर्वत पाहिले, नद्या पाहिल्या आणि मग खऱ्या जगाची त्याला कल्पना आली. त्याने ते जग अभ्यासलं आणि मग तो गुहेमध्ये येऊन सांगायला लागला की अरे खरं जग असं आहे, आपण म्हणतो तसं नाही आहे, आपण पाहतो त्या केवळ सावल्या आहेत. तुम्हाला वाटेल की या सगळ्या आतल्या लोकांना आनंद झाला असेल आणि ते कुतूहलाने बाहेर आपण कधी जाऊ आणि बघू असं वाटलं असेल. प्लेटोचा किस्सा वेगळंच काहीतरी सांगतो. आतल्या लोकांना ते पटेन असं झालं. त्यांना राग यायला लागला की हा कोण आमच्यापेक्षा शहाणा, आम्ही इतके वर्ष जे गृहीत धरून चाललो आहोत ते चुकीचं आणि वेगळंच काहीतरी खरं हे सांगणारा हा कोण शहाणा. तर त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न किंवा कट रचण्याचे प्रकार ते गुहेमध्ये सुरू झाले. प्लेटोला थोडक्यात सांगायचं असं आहे की जे विद्वान असतात, जे इतर सामान्य माणसांपेक्षा वेगळं काहीतरी पाहतात, जगापेक्षा वेगळं काहीतरी पाहतात, त्यांच्या वाट्याला हे असंच नशिबी येतं. लोक त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवत नाहीत आणि मग त्यांच्यावर टीका केली जाते, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो. मग धोंडो केशव कर्वे यांच्यासारखे समाजसुधारक असतील किंवा महात्मा फुल्यांसारखे समाजसुधारक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे समाजसुधारक असतील, प्रत्येकाच्या वाट्याला काय आलंय ते तुम्ही पहा. म्हणजे जगाला जे दिसत नाही ते यांना दिसतं. जिनियस लोक म्हणतात त्याला. आणि ते जेव्हा जगाला सांगायचा प्रयत्न करतात त्यावेळेला जग त्यांच्यावर नाराज होतं. सहसा बदल लोकांना नको असतो, बदल अपेक्षित नसतो. ज्ञानाचा विकास हा असाच झालेला आहे. जे वेगळं काहीतरी पाहू शकतात असे लोक, त्यांनी जगभरामध्ये ज्ञानाचा विकास घडवून आणला. ज्ञानाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. ते इतकं व्याप्त आहे, इतकं मोठं आहे. आता वेदांच्या बाबतीमध्ये पण असं सांगतात. संस्कृतमध्ये आम्ही शाळेत असताना काही सुभाषितं वाचली
त्याच्यामध्ये एक सुभाषित असं होतं की वेदांचे 4 भाग केले गेले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर 4 वेद का केले, तर सगळेच्या सगळे एका माणसाला अभ्यासणं शक्य नाही, म्हणून त्याचे 4 तुकडे करण्यात आले. मग हे एक उदाहरण म्हणून समोर ठेवा डोळ्यापुढे. जगाचं ज्ञान इतकं अफाट आहे की ते एकट्याला समजणार नाही. प्रत्येकाची बुद्धी मर्यादित असते, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. एखादा डोंगर आहे, तर त्या डोंगराकडे पाहताना एखाद्याचं डोकं त्याच्यामधला ज्वालामुखी कधी बाहेर येईल म्हणजे तो भूगर्भातल्या संबंधाने विचार करेल. एखादा त्या डोंगरावरती असलेल्या झाडांच्या बद्दल विचार करेल, बॉटॅनिकल किंवा बॉटनीच्या दृष्टिकोनातून पाहिल. एखादा त्या डोंगरावरती असलेल्या प्राण्यांचा विचार करेल, झुओलॉजी त्याला म्हणतो आपण. एखादा तिथल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेस संबंधाने विचार करेल. एखादा तो डोंगर चढून कसा जायचा एवढंच फक्त बघेल, ट्रेकिंग, हायकिंग. म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एकाच गोष्टी संबंधाने वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एखाद्या घटनेचा, एखाद्या वस्तूचा, एखाद्या घडामोडीचा अभ्यास करता येतो. तुम्ही प्रवास करायला लागलात तर किती शास्त्रांचा उपयोग तुम्ही करून घेता, किती विषयांचा उपयोग तुम्ही करून घेता ते पहा. तुम्हाला हवामान, तुम्ही जिथे जाणार आहात किंवा ज्या वाटेने जाणार आहात तिथलं हवामान कसं आहे हे बघायचं. मग त्याच्यासाठी तुम्ही टी व्ही लावता, रेडिओ लावता. आता टी व्ही, रेडिओ आणि हवामानशास्त्र 3 वेगवेगळ्या शाखा आहेत अभ्यासाच्या. अभ्यास करायला गेलात तर तुमचं आयुष्य पुरे पडणार नाही तुम्हाला. त्या त्या क्षेत्रामधले तज्ज्ञ मंडळी असतात, तुम्हाला माहिती असेल आता हे सगळं. टी व्हीवरचे, रेडिओवरचे हवामान तज्ज्ञ असतात, हवामान वेधशाळा असतात. जगभरातून ते ज्ञान संकलित करतात. कॉम्प्युटरायझेशन, नेटवर्किंग, आता हे आणखीन एक फील्ड आहे वेगळंच. कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, वेगवेगळे फील्ड्स आहेत. तुम्ही फक्त हवामानाचा अंदाज घेऊन थांबत नाही. तुम्ही पोलीस खात्याने किंवा आणखीन कुणी काही सावधगिरीचा इशारा दिलाय का ते पाहता. पॉलिटिकल न्यूज तिथली पाहता, वर्तमानपत्र उघडून पाहता. तुम्ही बसनी जाणार असाल तर ती बस किंवा त्याचं डिझाईन एखाद्या मेकॅनिकल इंजिनियरनी केव्हा तरी करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्सनी त्याचं इलेक्ट्रिक सगळं सर्किट बोर्ड्स बसवलेले आहेत. त्याच्यामध्ये टी व्ही असेल किंवा व्हिडिओ दाखवण्यासाठी काही व्यवस्था असेल तर ती काही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सनी किंवा काही इलेक्ट्रॉनिक जाणणाऱ्या लोकांनी ते केलेलं असेल. त्याच्यातले सीट्स कुशन मेकरनी केलेले असतील. कितीतरी गोष्टी आहेत, वेगवेगळे विषय आहेत, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये ते असे वेगळे होत नाही, ते एकत्रितच असतात. तुम्ही जीवन जगताना सगळ्यांचा एकत्रितपणे उपयोग करता, पण अभ्यासताना मात्र ते विषय स्वतंत्रपणे अभ्यासायला लागतात. मग सुरुवातीला माणसं जंगलात राहत होती, जनावरांसारखंच जीवन होतं, कळपानी राहत होती. मग हळूहळू त्यांना एक एक शोध लागायला लागले की झाडावरून एखादं फळ पडतं, मग तेच बीज रूपाने जमिनीमध्ये रुजतं, त्याच्यातून पुन्हा झाड उगवतं दुसरं. तर त्याच प्रकारचं झाड असतं आणि त्या झाडाला त्याच प्रकारची फळं येतात. मग आपण असं मुद्दाम लावलं तर काय होईल? नव्या ठिकाणी नवं झाड लावून पाहिलं त्यांनी, तो प्रयोग यशस्वी झाला. त्यालाच आपण काय म्हणतो, शेतीचा शोध लागला. म्हणजे शेतीच्या आधारावरचं जीवन सुरू झालं, भटकेपणा संपला. फक्त शिकार
आणि कंदमुळं फळं खाणं हे बंद झालं. त्यातलं चांगलं काय, त्यातलं काय तुम्हाला आवडतं ते पिकवणं सुरू झालं. मग ते अधिकाधिक कसं पिकवता येईल हे पाहिलं गेलं. मग शेती उत्पादनांवर प्रक्रिया करण्याचं युग म्हणजे औद्योगिकीकरणाचं युग सुरू झालं. यंत्र विकसित झाली. अशी वेगवेगळी शास्त्र, मग शेती, त्याच्यानंतर उद्योग, त्याच्यानंतर टर्चरी सेक्टर म्हणजे कम्युनिकेशन असेल, इन्शुरन्स असेल, बँकिंग असेल, तर हे सगळे क्षेत्र सुरू झाली. सॉफ्टवेअरचं क्षेत्र पुढे आलं. सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणतो, सेवा क्षेत्र, आणि वेगवेगळे व्यवसाय आले. माणसं जंगलातून खेड्यात आली, खेड्यातून शहरांमध्ये आली, आणि मग समाज जीवनाचा अभ्यास सुरू झाला. आपण समाज म्हणून कसा राहतो, कसं राहायला पाहिजे, आदर्श काय. मग आता इथे काही विचारवंत ते पुष्कळ पुढचं पाहू शकत होते, दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. तर त्यांनी दूरदृष्टीने समाजाचा विचार करायला सुरुवात केली. अधिकाधिक चांगलं कसं जगायचं त्याचा विचार सुरू झाला. लोक प्रवास करायला लागले. ग्रीसमधून युरोपमध्ये, युरोपमधून आशियामध्ये, आशियाच्या टोकाला जपानपर्यंत, आणि मग तिकडे अटलांटिक पार करून अमेरिकेमध्ये, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, असं सगळं जग पादाक्रांत केलं माणसानी. जगण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळं भौगोलिक वातावरण, ह्याच्यातून वेगवेगळे विषय पुढे आले. भूगोलाचा अभ्यास सुरू झाला, हवामानाचा अभ्यास सुरू झाला. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे त्याला खगोलशास्त्र म्हणतो. रात्रीच्या वेळेला आकाशात बघितल्यानंतर, आता आपल्याला शहरामध्ये हे सगळं दृश्य दुर्मिळ झालं, पण खेड्यांमध्ये अजून तुम्ही गेलात किंवा एखाद्या शांत जागी गेलात, हायवेवरून तुम्ही पाहिलं पौर्णिमेच्या रात्री, सुंदर देखावा दिसतो. अनेक तारे चमकत असतात. त्या ताऱ्यांचा अभ्यास करून दिशा ओळखणं, त्या ताऱ्यांच्या आधाराने आणखीन बरेच अंदाज लावणं, हे सगळं सुरू झालं. याला खगोलशास्त्र असं म्हणतो. मग सूर्य मावळतो, चंद्र उगवतो, पुन्हा चंद्र मावळतो, सूर्य उगवतो, त्याच्यावरून मग कॅलेंडर्स यायला लागली. सोलार कॅलेंडर, ल्युनार कॅलेंडर. माणसाच्या जाणीवांच्या कक्षा वाढायला लागल्या, अभ्यासाच्या कक्षा वाढायला लागल्या. इतिहास नावाचा प्रकार आला. इतिहासाचा अभ्यास. पिढ्यानपिढ्या एकच गोष्ट केल्यानंतर लक्षात यायला लागलं की ह्याच्यामध्ये हे चुकतंय, किंवा हे सुधारलं पाहिजे, हे बदललं पाहिजे. इतिहासातून शिकून माणसं पुढं जायला लागली, प्रगती करायला लागली. युरोपमध्ये 14व्या-15व्या शतकामध्ये रेनेसाँ म्हणजे पुनरुज्जीवनाची चळवळ झाली. सगळं जग बदलून गेलं. माणसाच्या विकासामधला मोठा टप्पा मानला जातो तो. मग त्यातूनच समाजशास्त्रांचा मोठ्या प्रमाणावरती अभ्यास सुरू झाला. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, मग राजकीय अर्थशास्त्र, सामाजिक अर्थशास्त्र, राजकीय भूगोल किंवा भूराजकीय अभ्यास, असं आंतरशास्त्रीय अभ्याससुद्धा सुरू झाले. मनोवैज्ञानिक, मनाचा अभ्यास, सायकोलॉजीचा अभ्यास, आंतरशास्त्रीय अभ्यास सुरू झाले. अभ्यासाची क्षेत्र अधिक गुंतागुंतीची होत गेली. स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये येत गेलं. आपल्याला पाहायचं आहे ते राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दोन दृष्टिकोन. आपण पहिल्या एका लेक्चरमध्ये पाहिलं की राज्यशास्त्राचा जनक
हा अरिस्टॉटल, हा ग्रीक विचारवंत. अरिस्टॉटलनी राज्यशास्त्राच्या अभ्यासाला शास्त्रीय पद्धतीने सुरुवात केली. 157 राज्यघटनांचा अभ्यास केला. छोटी छोटी नगर राज्य होती, त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अभ्यास करणं त्याला शक्य झालं. त्यांना इंग्लिशमध्ये पोलिस असा शब्द आहे, POLIS. पोलिस म्हणजे नगरराज्य, सिटी स्टेट. मग पोलिसचा अभ्यास म्हणून त्यांनी पॉलिटिक्स हे नाव आपल्या पुस्तकाला दिलं आणि मग त्या विषयाचं नाव पण त्या पुस्तकावरूनच पडलं. अरिस्टॉटलनी लिहिलेलं पॉलिटिक्स हे पुस्तक, त्याच्यावरून आपल्या विषयाचं नाव आलं. पॉलिटिक्स म्हणजे स्टडी ऑफ द सिटी स्टेट, नगर राज्याचा राजकीय दृष्ट्या केलेला अभ्यास. मग आता या नगर राज्यामध्ये कुठली व्यवस्था होती, तर प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था होती. लोकशाहीचे 2 प्रकार, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. आज जी आपल्याला भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये दिसते ती अप्रत्यक्ष लोकशाही, आणि ग्रीसमध्ये जी होती ती प्रत्यक्ष लोकशाही. लोकसंख्या मर्यादित, त्याच्यातल्या फक्त प्रौढ हेलेन वंशाच्या पुरुषांना, स्त्रियांना नाही, लहान मुलांना नाही, हेलेन सोडून दुसऱ्या वंशाचा नाही, प्रौढ हेलेन पुरुषांना नागरिकत्व दिलं जायचं. म्हणजे 5000 लोकसंख्या असेल तर त्यातले अवघे 700-800 नागरिक होण्याला लायक मानले जात होते, या नागरिक होत होते. तर या नागरिकांना मतदानाचा अधिकार असायचा. हे नागरिक ठराविक वर्षातून ठराविक वेळा, काही महिन्यांच्या गॅपनी असेल, काही दिवसांच्या गॅपनी असेल, एकत्र यायचे, चर्चा करायचे आणि आपले प्रश्न सोडवायचे. रस्ता बांधायचा की नाही, पाणी पुरवठा कसा करायचा, नदीची स्वच्छता कशी करायची, जो काही प्रश्न असेल तो, सगळ्या समाजाला भेडसावणारा प्रश्न, त्याची चर्चा केली जायची. त्याच्यावरचं समाधानकारक उत्तर शोधलं जायचं. समजा 2 उत्तरं मिळत आहेत, म्हणजे 2 मतं पुढे येत आहेत, तर मतदान घेतलं जायचं आणि दोघांपैकी बहुमत ज्या बाजूनी असेल त्या बाजूनी निर्णय दिला जायचा. याच्यामध्ये सगळे नागरिक स्वतः सहभागी असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतात. प्रतिनिधी नाही आहेत, निवडणुका नाही, प्रतिनिधी नाही, निवडणुका नाही, त्यामुळे ती लोकशाही कशा प्रकारची, प्रत्यक्ष लोकशाही. आज त्या प्रकारची प्रत्यक्ष लोकशाही शक्य नाही. वर्गात आपण असलो असतो तर हे उत्तर मी तुमच्याकडून घेतलं असतं, पण आता ते मलाच द्यावं लागेल. आज प्रत्यक्ष लोकशाही शक्य नाही, कारण देशांचा आकार तुम्ही पाहिला तर तो प्रचंड मोठा आहे. लोकसंख्या, चीनची लोकसंख्या पहा, भारताची लोकसंख्या पहा, अमेरिकेची लोकसंख्या पहा आणि अगदी रशियाची किंवा कॅनडाची पण पहा. चीनची 1.5 अब्जाच्या पुढे आहे, भारताची 1.5 अब्जाच्या आसपास जायला लागलेली आहे. 1 अब्ज 30 कोटी नक्कीच आहे. अमेरिकेची 30-35 कोटीच्या आसपास आहे. रशियामध्ये 14 कोटी आहे, तर कॅनडामध्ये 3.5 कोटी लोकसंख्या आहे. अगदी 3.5 कोटी ही कमीत कमी लोकसंख्या आत्ता आपण जे काही देश बघितले तेवढ्यामधली, ती जरी धरली तरी एवढ्या लोकांना एकत्र येणं, चर्चा त्यांनी करणं, मतदान करणं केवळ अशक्य आहे, प्रॅक्टिकली अशक्य गोष्ट आहे. त्याच्यामुळे आता एक नवीन पद्धत शोधली गेली. निवडणुका घ्यायच्या, काही लाख लोकांसाठी एक प्रतिनिधी. भारताच्या राज्यघटनेमध्ये 7-8 लाख लोकांसाठी एक लोकसभेचा खासदार असावा अशी तरतूद आहे. तर काही लाख लोकांसाठी एक प्रतिनिधी, आणि मग या प्रतिनिधींनी जे काही 500-600 लोक जमतील त्यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं. लोकसभा, राज्यसभा देशाचा कारभार पाहतील. प्रत्येक राज्याच्या विधिमंडळ प्रत्येक राज्याचं असेल, एकसभागृही असेल किंवा द्विसभागृही असेल. विधानसभा आणि विधान परिषद हे 2 सभागृह असतील किंवा विधानसभा हे एकच सभागृह असेल. खर्च, वेळ वाचवावा याच्यासाठी
भारतामध्ये आता बऱ्याच ठिकाणी एकच सभागृह आहे. महाराष्ट्रात अजूनही 2 सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. 288 आणि 78 ही तिथली सदस्य संख्या आहे. तर हे सदस्य एकत्र जमतात आणि मग सगळ्या जनतेच्या वतीने कारभार करतात, निर्णय घेतात, कायदे करतात, प्रतिनिधी व्यवस्था चालवतात. त्यामुळे त्याला प्रातिनिधिक लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतात. म्हणजे लोकांच्याकडून प्रत्यक्षपणे व्यवस्था चालवली जात नाही, प्रतिनिधी व्यवस्था चालवतात, म्हणून प्रातिनिधिक लोकशाही. प्रतिनिधींची लोकशाही, प्रतिनिधींनी चालवलेली व्यवस्था. तर लोकशाहीची चर्चा आपल्याला पुढच्या टर्ममध्ये सविस्तरपणे करायचीच आहे. आत्ता मी फक्त उदाहरणादाखल दिली, मुद्दा समजावा म्हणून थोडंसं एक्सप्लेनेशन जास्त केलं. तर आपण पुन्हा ॲरिस्टॉटलकडे येऊ. ॲरिस्टॉटलच्या काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही व्यवस्था होती, छोटी राज्य होती. त्यांनी 157 राज्यघटनांचा अभ्यास केला आणि त्याच्याद्वारे काही निष्कर्ष काढले. अभ्यास कसा करावा याची पद्धत त्यांनी घालून दिली. त्याचं प्रशिक्षण त्याला कुठे मिळालं? बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. प्रत्येक माणसाचं लहानपण खूप महत्त्वाचं असतं. लहानपणी त्याच्यावर जे संस्कार होतात ते पुढे आयुष्यभर टिकून राहतात. अरिस्टॉटलचे वडील डॉक्टर होते. अरिस्टॉटल त्यांच्या दवाखान्यामध्ये बसून ते कसा व्यवसाय करतात, कसं पेशंट तपासतात, लोकांना प्रश्न विचारतात, लोक त्यांच्याकडे आल्यानंतर लोक जे काही सांगतील त्याच्या आधाराने ते त्यांच्या तपासणीला सुरुवात करतात. चिकित्सा म्हणतात त्याला, डायग्नॉसिस. डॉक्टरचं यश डायग्नॉसिसवरती अवलंबून असतं. चिकित्सा करून नेमकं काय झालंय हे त्याला शोधता आलं पाहिजे. क्लिनिकल ॲनालिसिस असं त्याला म्हणतो. तर तुम्ही पोट दुखतं म्हटल्यानंतर डॉक्टर तुम्हाला आणखीन पुढचे 50 प्रश्न विचारेल. त्या प्रश्नांनी समाधान झालं नाही तर 2-4 टेस्ट्स करायला सांगेल. हल्लीचे बरेच डॉक्टर्स क्लिनिकल डिस्कशन किंवा क्लिनिकल ॲनालिसिसपेक्षा पॅथॉलॉजिकल टेस्ट्सवरती जास्त भर देताना दिसतात. अर्थात तो परत वेगळा विषय आहे, त्याची चर्चा केव्हा तरी नंतर करू. प्रश्न विचारून, पॅथॉलॉजिकल टेस्ट्स करून माहिती गोळा करायची, मग त्याचं विश्लेषण करायचं, ती तपासून पाहायची माहिती परत, मग विश्लेषण करायचं त्याच्यावरून काय झालं असेल याचा अंदाज बांधायचा. तसं अरिस्टॉटलनी काही स्टेप्स घालून दिल्या आणि आताचं जे रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणतो आपण आता 19व्या, 20व्या आणि 21व्या शतकात विकसित झालेली, त्याच्यामध्ये या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे हायपोथेसिस, म्हणजे काहीतरी गृहीत धरणं, गृहीतक. उदाहरणार्थ, भारतीय राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग अतिशय कमी आहे, हे विधान झालं, हे हायपोथेसिस झालं, हे गृहीत झालं. आता हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. कशावरून म्हणता? प्लेटो असं म्हणेल की मी म्हणतो म्हणून आहे, माझं ऑब्झर्वेशन आहे, मी जे समाजामध्ये बघतो त्याच्यावरनं मी सांगतो. मी 10 ठिकाणी बघितलंय आणि पुष्कळ ठिकाणी बघायची गरज नाही, याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही आहे. मला जे जाणवतं ते मी सांगतो. हा झाला जुना दृष्टिकोन. पण प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल त्यालाच हे मान्य नव्हतं. तो म्हणायचा तुमचं विधान तुम्ही करताय त्याला सिद्ध करता आलं पाहिजे. विधान तुम्हाला सिद्ध कसं करणार? सिद्ध करायचं म्हणजे डेटा कलेक्शन करायला पाहिजे, माहिती गोळा केली पाहिजे. मग त्याच्यासाठी सर्वेक्षण केलं पाहिजे. मग सर्वेक्षण करताना सगळ्या लोकांचा सर्व्हे करण्याची गरज नाही आहे. मग सॅम्पल सर्व्हे म्हणतात त्याला. मग ते सॅम्पल कसं निवडायचं? 1 कोटी लोकांपैकी 100 लोक तुम्हाला निवडायचे. 100 असे निवडले पाहिजेत की ते बाकीच्या उरलेल्या
1 कोटी जे मधले जेवढे उरलेले आहेत तेवढ्यांचं बरोबर प्रतिनिधित्व करतील. आणि मग पर्सेंटेजमध्ये तुम्ही सांगू शकता की 10% असं मत आहे, 20% असं मत आहे. वर्तमानपत्रामध्ये तुम्ही हे असं सगळं पाहिलं असेल, ग्राफ्स काढलेले असतात, बार ग्राफ असतो, पाय चार्ट असतो, तर हे सगळं तुम्ही पाहिलं असेल. सॅम्पल निवडणं ही पण एक मोठी कला आहे, शास्त्र आहे, दोन्ही आहे ते. आणि मग त्याच्या आधाराने तुम्ही ते सॅम्पल फिक्स करता, मग प्रश्नावली तयार करता, लोकांच्याकडनं माहिती घेता. माहिती तपासून पाहावी लागते. डेटा कलेक्शन नंतर डेटा व्हेरिफिकेशन. माहिती गोळा करणारा चुकीचा असू शकतो, माहिती देणारा चुकीची माहिती देऊ शकतो, माहिती नोंदवताना चुका होऊ शकतात, माहिती इकडून तिकडे जाताना चुका होऊ शकतात. तर हे सगळं व्हेरीफाय करून घेणं, तपासून घेणं. एक सर्वे केलेला होता, त्या सर्वेमध्ये काही इलेक्शन सर्वे होता, काही विद्यार्थ्यांना सर्वे करण्यासाठी पाठवलं. फॉर्म दिला, पत्ते दिले, या 20-25 लोकांना जाऊन तुम्हाला भेटायचं आहे. ते 1-2 ठिकाणी गेले असतील, त्यांना त्रासदायक अनुभव आला असेल. लोक हल्ली उभं करत नाहीत. गार्ड्स असतात सोसायटीचे मोठ्या मोठ्या, ते हाकलून देतात, कुत्री अंगावर सोडतात, किंवा काही वेळेला लोक तुच्छतेने बोलतात. वाईट अनुभव आला असेल किंवा त्यांना कंटाळा आला असेल. 1-2 घरी गेले आणि नंतर घरात बसून उरलेले सगळे फॉर्म भरून टाकले. या वेळेला इथे गेलो होतो, अंदाजे सगळं केलं, हो नाही येस नो उत्तरं देऊन टाकली. 25च्या 25 फॉर्म परत आणले. बाकीच्या ठिकाणी जे लोक गेले होते त्यांचे हार्डली 10-12 फॉर्म्स आले होते, यांचे 25च्या 25 फॉर्म्स आले. वेगवेगळे ग्रुप्स पाठवले होते. तर एक ग्रुप हा असा कंटाळवाना, थोडासा कंटाळा करणारा होता, बाकीचे मात्र चांगले होते. पण त्यांचे 10-12च फॉर्म्स आले, कारण ते प्रत्यक्ष फील्डवर गेले आणि त्यांना मिळालेच नाहीत लोक. म्हणजे काहींचा मृत्यू झाला होता, काही परगावी गेलेले होते, काहींनी येऊ दिलं नाही, काहींनी इंटरव्ह्यू द्यायला नकार दिला, काहींनी अगदी मारण्याची धमकी पण दिली. म्हणजे 25 पैकी 10-12 कसे तरी त्यांना मिळाले. यांचे मात्र 25च्या 25 आहेत. सगळी उत्तरं तयार आहेत. इथे लोकांनी संदिग्ध उत्तरं दिलेली होती, माहीत नाही असं उत्तर बऱ्याच वेळेला दिलेलं होतं. यांच्यामध्ये मात्र सगळं क्लिअर होतं, येस किंवा नो. अगदी स्पष्ट माणसं यांना मिळालेली होती, स्पष्ट विचार असलेली माणसं. जे सर्वे कंडक्ट करणारे होते त्यांना थोडीशी शंका आली. त्यांनी पुन्हा दुसरा ग्रुप तिथे पाठवला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की यातली बरेचसे घरांना कुलपं आहेत, यातली काही माणसं देवाघरी निघून गेलेली आहेत आणि काही माणसं तर येऊ पण देत नाही आहेत. त्यांना विचारलं की तुमच्याकडे कोणी मुलाखत घ्यायला आलं होतं का? तर त्यांनी साफ सांगितलं की असं गेल्या आठवडाभरामध्ये कोणीही आलेलं नव्हतं. म्हणजे हा डेटा खोटा होता. मग पुन्हा नव्याने पाठवण्यात आलं आणि नव्याने माहिती गोळा करण्यात आली. डेटा व्हेरीफाय करून घ्यावा लागतो. व्हेरीफाय केल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डेटा, त्याचं वर्गीकरण. 100 माणसांचा डेटा गोळा केला आहे, मग त्यातले पुरुष किती, स्त्रिया किती, बाजूला करा. मग त्याच्यात वयाप्रमाणे परत 20पर्यंतचे वेगळे, 40पर्यंतचे दुसरा ग्रुप, 50पर्यंत तिसरा, 60पर्यंत चौथा, 60च्या वरचे 5वे. मग त्याच्यामध्ये नोकरी करणारे बेरोजगार, मग नोकऱ्यांमध्ये कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत, जितकं म्हणून क्लासिफिकेशन शक्य आहे तेवढं करायचं. मग भाषेच्या आधारावर करता येईल, जातीच्या आधारावर करता येईल, धर्माच्या आधारावरती करता येईल. जे जे म्हणून शक्य आहे त्या प्रकारे ते क्लासिफाय करायचं आणि मग त्याचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे डेटा कलेक्शन, डेटा व्हेरिफिकेशन, डेटा क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर ॲनालिसिस ऑफ द डेटा, विश्लेषण. ॲनालिसिस झाल्यानंतर शेवटी तुमचं कन्क्लूजन येतं. म्हणजे एवढ्या सगळ्या निष्कर्षावरून मग तुम्ही शेवटी काहीतरी एक निष्कर्षाप्रती येता की माझं जे विधान होतं की भारतीय राजकारणामध्ये स्त्रियांचा सहभाग कमी आहे ते बरोबर आहे, किंवा ते या एरियाच्या बाबतीमध्ये तरी चूक आहे.
म्हणजे समजा केरळमध्ये जाणारे लोक असतील तर केरळच्या सर्वेमध्ये थोडंसं वेगळं येऊ शकतं, कारण केरळामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती आहे. तमिळनाडूमध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्राच्या काही भागामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. आंध्रमध्ये काही ठिकाणी स्त्रियांनी, खेड्यातल्या स्त्रियांनी दारूचे गुत्ते पुढाकार घेऊन बंद पाडले. म्हणजे सरकारने परवानगी दिली असून सुद्धा अगदी मोठ्या मोठ्या माफियांना सुद्धा दारूचा गुत्ता चालवणं त्या गावामध्ये स्त्रियांनी मुश्किल करून ठेवलेलं होतं. म्हणजे स्त्रियांचा राजकारणामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये एवढा मोठा सहभाग तिथे आहे. मग तिथे गेलेल्या लोकांचा निष्कर्ष वेगळा येईल. मग त्याचं एकूण सगळं एकत्रित करून कन्क्लुजन काढणं ही ज्ञान मिळवण्याची पद्धत आहे. कोरोना संबंधी विश्लेषण तुम्हाला करायचं, कोरोना संबंधी काही माहिती मिळवायची, ज्ञान संपादन करायचं. आता हे पण लक्षात घ्या, माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये पण फरक असतो. माहिती गोळा करायची, मग त्याच्या आधारे, विश्लेषणाच्या आधाराने त्याच्यातून काहीतरी एक सुसंगत असं ज्ञान पुढे येतं. मग कोरोना कशामुळे होतो, कोरोना जास्तीत जास्त कोणाला होऊ शकतो, कोरोना टाळण्यासाठी काय करावं लागेल, मग मास्क घातल्याने ते काही 100% सिक्युअर होणार आहे का, 100% सगळे मास्क घालत आहेत तरीसुद्धा लाट आल्यानंतर सगळ्यांनाच, म्हणजे बहुतेकांना कोरोना झाला. उत्तर भारतामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये प्रचंड प्रसार त्याचा झाला, अनेक जणांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. मग आता ह्यातले काही सगळे मास्क न घालणारे होते का, संपर्कात आल्यामुळे कसं होतं, किती होतं. मग आता हा सगळा डेटा कलेक्ट करावा लागतो, त्याचं विश्लेषण करावं लागतं, तो व्हेरीफाय करून घ्यायला लागतो. मग निष्कर्षाप्रती तुम्ही येऊ शकता. घरात बसून केवळ कल्पनेच्या आधारे किंवा केवळ तर्काच्या आधारे ज्ञान संपादन करता येत नाही. तर हे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. एक, तुम्ही फक्त चिंतन करून ज्ञान मिळवू शकता. दुसरं म्हणजे संशोधन करून, माहिती गोळा करून ज्ञान मिळवणं. जो पहिला दृष्टिकोन आहे तो पारंपरिक दृष्टिकोन. प्लेटो, सॉक्रेटिस, हेगेल हे त्याचे समर्थक. साधारणपणे 1950 पर्यंत हा पहिला दृष्टिकोन प्रचलित होता. त्याच्यामध्ये मग तत्वज्ञानाचा अभ्यास मोठा होता, इतिहासाचा अभ्यास मोठा होता, आणि सगळ्यात मोठा त्याचा ड्रॉबॅक म्हणा किंवा त्याची मर्यादा म्हणा, तो अभ्यास युरोप केंद्रित होता. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, सगळी समाजशास्त्र युरोपमध्ये विकसित झाली आणि त्यांनी मुख्यतः युरोपच्या संदर्भात सगळ्या चर्चा केल्या. त्यांना आफ्रिका माहीत नव्हती, त्यांना आशिया माहीत नव्हता, त्यांना अमेरिका माहीत नव्हती. त्यामुळे अभ्यास हा सगळा युरोप केंद्रित होता आणि युरोपसारखंच सगळं जग असणार आहे असं गृहीत त्यांनी धरलं. त्यामुळे ब्रिटिश इथे आले त्यावेळेला त्यांनी त्यांची संस्कृती आपल्यावरती लादली. आपल्याला वुलन कोटची गरज नाही आहे, कारण गरम एवढं होतं, तर आपल्याला साध्या सुती कपड्यांची गरज आहे. पण आपल्याकडे त्यांनी फॅशन म्हणून ते आणलं, एक स्टँडर्ड म्हणून ते आणलं. तर वुलनचा कोट घातलाच पाहिजे. लग्नामध्ये अजूनही घामाघूम होतात लोक, तरी वुलनचे कोट घालून भोवल्यावरती उभे राहतात. ब्रिटिशांनी आणलेली परंपरा. पायामध्ये बूट घातलेच पाहिजे. आपल्याकडे अनवाणी चालणाऱ्याची परंपरा होती, पण मग ती गावठी मानलं जायचं, मागासलेपणाचं लक्षण मानलं जायचं. त्याच्यामुळे बूट घालणं हे गरजेचं होऊन बसलं. ब्रिटिशांनी त्यांच्या सगळ्या संस्कृती, त्यांच्या सगळ्या चालीरीती आपल्यावरती लादल्या. युरोप केंद्रित सगळं होतं. म्हणजे आमचं ते स्टँडर्ड, बाकीचं जग सगळं अज्ञानी, व्हाईट मॅन्स बर्डन असं ते म्हणायचं. म्हणजे गोऱ्या माणसाची ती एक जबाबदारी आहे की जगाला शहाणं करून सोडायचं. अर्थात त्यातले काही सुज्ञ माणसं होती, काही उदारमतवादी होती, चांगली माणसं होती.
तर त्या लोकांनी ओळखलं आणि त्यांनी लिहून पण ठेवलं की भारतीयांना आम्ही काय शिकवणार. यांच्या संस्कृतीचा विकासाचा परमोच्च बिंदू त्यांनी गाठलेला आहे आणि मग तिथून त्यांचं पुन्हा अधःपतन झालं आणि आज त्या अवस्थेला ते आले आहेत, पारतंत्र्यामध्ये ते पडलेले आहेत. पण त्यांच्याकडे संस्कृती नाही आहे असं नाही आहे. त्यांच्याकडे संस्कृती विकसित झालेली आहे, जगण्याच्या अतिशय चांगल्या पद्धतीने जगण्याच्या, पर्यावरणाशी जोडून घेऊन जगण्याच्या पद्धती आहेत त्यांच्याकडे. तर हे सगळं त्यांनी इथे येऊन अभ्यास करून ठरवलं. पण हे सगळं अपवादात्मक होतं. बाकी समाजशास्त्रांचा विकास मोठ्या प्रमाणावरती युरोप केंद्रित पद्धतीनेच झालेला होता. जुन्या दृष्टिकोनामध्ये मूल्यांवर आधारित अभ्यास, व्हॅल्यू बेस्ड सिस्टम, मूल्य म्हणजे चांगलं काय वाईट काय हे आधीच ठरवायचं. अरिस्टॉटल म्हणेल की शोधून पहा आणि मग ठरवा, आकडेवारीच्या आधाराने ठरवा की काय चांगलं आणि काय वाईट. पण जुन्या दृष्टिकोनामध्ये, औपचारिक दृष्टिकोनामध्ये किंवा पारंपरिक दृष्टिकोनामध्ये व्हॅल्यू बेस्ड अनालिसिस, व्हॅल्यू बेस्ड कन्क्लुजन्स, आधीच ठरवायचं चांगलं काय वाईट काय आणि त्याच्या आधारावरती निष्कर्ष काढायचे. मूल्यांना अधिक महत्त्व. औपचारिक अभ्यास, भारताचा अभ्यास करायचा म्हणजे भारताच्या घटनेचा अभ्यास करायचा, भारतातल्या कायद्यांचा अभ्यास करायचा आणि तेवढा पुरेसा आहे. भारतीय घटनेचा अभ्यास करून भारतीय समाजाविषयी निष्कर्ष काढले तर ते बरेचसे फसवे असू शकतात. भारतीय घटनेमध्ये 17वं आर्टिकल आहे, त्याच्यामध्ये अनटचॅबिलिटी इज अन ऑफेन्स, इज टू बी कन्सिडर्ड ॲज अन ऑफेन्स बाय लॉ, कायद्याने गुन्हा मानला जावा असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये खेड्यांमध्ये गेलात, काही ठिकाणी शहरात सुद्धा अस्पृश्यता आज 21व्या शतकात सुद्धा म्हणजे 2021 मध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाळली जात असलेली दिसेल. त्यांना काही होत नाही, कुठलाही कायदा त्यांना हात लावू शकत नाही. म्हणजे ही अजूनही वस्तुस्थिती आहे. अनौपचारिक किंवा प्रत्यक्ष स्थिती नेहमी औपचारिक स्थितीपेक्षा वेगळी असते. तर ते आजही जसंच्या तसं तिथे दिसतं. त्यामुळे भारतीय व्यवस्थेचा अभ्यास भारतीय राज्यघटनेवरून करायला गेलात तर तो मर्यादित अभ्यास होतो किंवा तो फसवा अभ्यास होतो. पण जुन्या दृष्टिकोनामध्ये एवढंच मानलं जायचं आणि तेवढं पुरेसं आहे असं मानलं जायचं. तात्विक चर्चा, सॉक्रेटिस, प्लेटो किंवा हेगेल तत्त्वज्ञानाच्या मोठ्या मोठ्या चर्चा घडवून आणतात. त्याच्यामध्ये तथ्य निश्चितपणे आहे, त्यांचं निरीक्षण जबरदस्त आहे, त्यांचे निष्कर्ष त्यांनी जे काही काढलेले आहेत ते आजपर्यंत उपयोगी पडणारे आहेत. अगदी रोजच्या जीवनापासून ते राज्य कसं चालवावं या संबंधाने त्यांनी मांडलेले निष्कर्ष, त्यांनी दिलेल्या सूचना आजही उपयोगी पडणाऱ्या आहेत. अरिस्टॉटलचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, माणसाला कसं ओळखावं त्याच्या संगतीवरून ओळखावं आणि मोकळ्या वेळामध्ये तो काय करतो याच्यावरून तो कसा आहे ते ओळखावं. कामाच्या ठिकाणी तो माणूस एका विशिष्ट पद्धतीनेच वागेल, तिथे मर्यादा आहे, तिथे नियम आहे, तिथे एक चौकट असते. पण तिथे तो कसा वागतो त्याच्यावरून त्याच्या स्वभावाचा पूर्ण अंदाज नाही येऊ शकत. मोकळ्या वेळामध्ये तो काय करतो, त्याचे मित्र कोण आहेत याच्या आधारावरून तो कसा आहे त्याचा पूर्ण अंदाज तुम्ही बांधू शकता. म्हणजे असे छोटे छोटे गोष्टी जे मांडून ठेवलेल्या आहेत त्या आजही इतक्या 2000 वर्षांच्या नंतरही उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु राज्यशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्या मर्यादा स्पष्ट होतात. राज्यशास्त्र म्हणजे केवळ तत्त्वज्ञानाची चर्चा नाही आहे. राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव असावी लागते. प्रत्यक्षात काय घडतं आहे, लोकांचा दृष्टिकोन काय, लोक
एखादी प्रक्रिया कशी पार पाडतात. लोकशाही व्यवस्था आहे, लोकशाही अंमलात आपण आणलेली आहे. 1950 पासून लागू केली, 51 मध्ये पहिल्या निवडणुका झाल्या, आता 16-17 वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या. प्रत्यक्षात सर्वांना लोकशाहीमध्ये तितकेच राजकीय अधिकार मिळालेले आहेत का? कित्येक लोक असे आहेत की ज्यांनी एकही वेळेला मतदान केलेलं नाही आहे. मतदान सक्तीचं नाही आहे. 100% वोटिंग आजही कुठेही होताना दिसत नाही. काही ठिकाणी 30% होतं, काही ठिकाणी 60% होतं, 70-80% होतं, 100% फार क्वचित एखाद्या बूथवरती होऊ शकतं. एखाद्या मतदारसंघात किंवा लोकसभा मतदारसंघात ते झालंय असं दिसत नाही. कारण लोक फारसे उत्सुक नसतात. त्यांना मतदानाच्या दिवशी जी सुट्टी मिळते ती शनिवार रविवारला जोडून आली तर त्यांना आणखीन आनंद होतो आणि ते कुठेतरी आपलं गाव सोडून दुसरीकडे निघून जातात. चांगला वेळ घालवणं असं ते म्हणतात. काही लोकांना इच्छा असते परंतु त्यांच्यावरती दमदाटी केली जाते, त्यांना घराच्या बाहेर पडू दिलं जात नाही, किंवा मग काही जणांना पैशाचं आमिष दाखवून विशिष्ट पक्षाला मतदान करा असं सुचवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार याच्यामध्ये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एका पक्षाने एक रॅली, एक सभा बोलवलेली होती निवडणुकीच्या आधी, आणि तिथे असं जाहीर केलं होतं की जे सभेला येणार त्या प्रत्येक पुरुषाला एक धोतर जोडी आणि 2 शर्ट आणि प्रत्येक स्त्रीला एक साडी दिली जाईल. कपडे मिळवण्यासाठी प्रचंड गोंधळ तिथे झाला, प्रचंड गर्दी जमा झाली. सभेमध्ये कोणाचं लक्ष नव्हतं, सभेत काय सांगितलं जाणार आहे किंवा काय सांगितलं जातं याकडे कोणी बघत नव्हतं. कपडे मिळवण्यासाठी झुंबड उडाली, त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यामध्ये काही माणसांचा मृत्यू झाला. लोकशाहीमध्ये तात्विकदृष्ट्या पाहिलं तर हे काही अपेक्षित नाही आहे, पण प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. लोक काही पैशांसाठी किंवा एखाद्या दारूच्या बाटलीसाठी किंवा एखाद्या कपड्यासाठी आपलं मत विकताना दिसत आहेत. तर तात्विक चर्चेमध्ये हे सगळं येईलच असं नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अभ्यास आणि तात्विक चर्चा याच्यामध्ये फरक आहे. पारंपरिक दृष्टिकोन हा केवळ तात्विक अभ्यासावरती भर देतो. पारंपरिक दृष्टिकोन हा आदर्शवादी दृष्टिकोन आहे, तर आदर्शाला महत्त्व देतो. प्लेटो किंवा सॉक्रेटिस, हेगेल हे सगळे ज्यांचा एक आदर्श मानावा असे विचारवंत होते. त्यांनी खूप चांगले पायंडे पाडले, त्यांच्या डोक्यामध्ये खूप चांगले विचार होते. त्यांनी राज्यशास्त्राचा विकास त्यांना जसा वाटतो तसाच झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली. आदर्श राजा कसा असावा, आदर्श राज्य कसं असावं, प्लेटोच्या काही संकल्पना तयार होत्या. अरिस्टॉटल असं म्हणत नाही. अरिस्टॉटल म्हणतो की तुम्ही आहे त्या स्थितीचा अभ्यास करा आणि त्याच्यातून कोणतं राज्य आदर्श ते शेवटी ठरवा, ते आपोआप ठरेल, असं त्याचं म्हणणं आहे. अरिस्टॉटलचा दृष्टिकोन तो हयात असताना त्याचा प्रसार सुरू झालेला होता, पण त्याच्यानंतर तो खंडित झाला. कारण अलेक्झांडरनी, त्याचाच शिष्य अलेक्झांडर याने जगाचं साम्राज्य उभं करायचं म्हणून ग्रीक सिटी स्टेटची व्यवस्था मोडीत काढली, साम्राज्य उभं करायला सुरुवात केली. त्याचं साम्राज्य युरोप, आशिया, आफ्रिका अशा 3 खंडांमध्ये पसरलं आणि मग तिथे त्यांनी प्रचंड मोठं प्रशासन, लष्कर, लिखित कायदा या सगळ्या गोष्टी आणल्या. आणि मग अर्थातच अरिस्टॉटलची जे काही अभ्यास पद्धती वगैरे होती ते सगळं मागे पडलं. लोकशाही व्यवस्था मागे पडली. वेगळ्या पद्धतीने त्याचा विकास सुरू झाला. राजेशाही व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास सुरू झाला. राजेशाही व्यवस्था विकसित झाल्या. पुन्हा लोकशाही विकसित व्हायला
19वे 20वे शतक उजडावं लागलं. 16व्या 17व्या शतकात बदलांना सुरुवात झाली. राजेशाही व्यवस्था एक एक मोडकळीला आल्या आणि मग लोकशाही. 1688 मध्ये इंग्लंडमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीला पुन्हा सुरुवात झाली, म्हणजे 17वं शतक उजडावं लागलं. मग त्यानंतर पुढे फ्रेंच राज्यक्रांती झाली, अमेरिकन राज्यक्रांती झाली आणि जगभरामध्ये लोकशाहीचा प्रसार झाला. अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही अशा दोन व्यवस्था विकसित झाल्या. आणि मग त्याचबरोबर राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा नवा दृष्टिकोन पुढे यायला लागला. युरोप केंद्रित धोरण सोडून संपूर्ण जगाचा अभ्यास करणं हे सुरू झालं. मूल्यांवर आधारित अभ्यासापेक्षा प्रत्यक्ष तथ्यांवर आधारित अभ्यास, वास्तविक माहिती गोळा करायची आणि त्याच्या आधारावरती निष्कर्ष काढायचे, मूल्यांना फारसं महत्त्व द्यायचं नाही, हे सगळं 1950 नंतर सुरू झालं. राज्यशास्त्र एक शास्त्र म्हणून विकसित करायचं, मग त्याला फंडिंग, पैसा पण मिळायला लागला. मोठे मोठे उद्योगपती त्यांनी त्याच्यामध्ये पैसा गुंतवला आणि मग आफ्रिकेचा अभ्यास, आशियाचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा नव्या पद्धतीने अभ्यास सुरू झाला. युरोपचा, अमेरिकेचा नव्या पद्धतीने अभ्यास सुरू झाला आणि नवे निष्कर्ष काढले जायला लागले. काही निष्कर्ष तंतोतंत बरोबर आले आणि एक राज्यशास्त्र, नवीन राज्यशास्त्र विकसित होतं आहे. वर्तनवादी क्रांती झाली, बिहेवियरलिझम त्याला म्हणतो आपण. प्रत्यक्ष राजकीय वर्तनावरून निष्कर्ष काढणं, तर हे सगळं 1950 नंतर सुरू झालं. त्याला अनौपचारिक किंवा आधुनिक दृष्टिकोन असं म्हणतात. मूल्यविरहित अभ्यास, अनौपचारिक अभ्यास, राजकीय प्रक्रियेचा अभ्यास, यामध्ये सर्वेक्षणावरती भर आहे, रिसर्चवरती भर आहे. रिसर्च मेथडॉलॉजीला महत्त्व आहे, कशा प्रकारे माहिती गोळा केलेली आहे. आता सुद्धा काही सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगितले जातात, तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्वेक्षण कसं केलेलं होतं, कोणती मेथडॉलॉजी वापरली, तेही दिलेलं असतं. इलेक्शन्स जवळ आल्यानंतर जे इलेक्शन सर्व्हे डिक्लेअर केले जातात ते थोडेसे विस्ताराने वाचा, म्हणजे तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. तर राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे हे दोन दृष्टिकोन, आधुनिक आणि पारंपरिक. पारंपरिक दृष्टिकोन 1950 पर्यंत प्रचलित होता. आधुनिक दृष्टिकोन साधारणपणे 1920 पासून त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. 1950 नंतर तो मोठ्या प्रमाणावरती सुरू झाला. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये तत्त्वज्ञान, इतिहास या गोष्टींची चर्चा जास्त व्हायची. आधुनिक दृष्टिकोनामध्ये आंतरशास्त्रीय अभ्यासावरती अधिक भर आहे. स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास केला जातो, संख्याशास्त्राचा आधार घेतला जातो. सेफॉलॉजी नावाचं एक सायन्स उभं राहिलेलं आहे. सेफॉलॉजी म्हणजे निवडणूक शास्त्र असं म्हणता येईल तुम्हाला मराठीमध्ये. निवडणुकांचा अभ्यास. मग 1950 पासूनच्या सगळ्या आकडेवारी घेऊन, म्हणजे कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाला किती टक्के कोणाची मतं मिळाली, किती स्त्रियांची, किती पुरुषांची, किती अशिक्षित, किती सुशिक्षित, किती खेड्यातले, किती शहरातले, किती श्रीमंत, किती गरीब, किती कोणत्या जातीचे, किती कोणत्या धर्माचे, असं सगळं, कोणत्या वयाचे, असं सगळं ॲनालिसिस करायचं, संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून मांडणी करायची. हे सगळं सुरू झालं. सोशॉलॉजी आणि पॉलिटिक्स, सोशॉलॉजी, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजी, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी असा सगळा आंतरशास्त्रीय अभ्यास सुरू झाला. पॉलिटिकल सोशॉलॉजी, पॉलिटिकल जिओग्राफी, पॉलिटिकल इकॉनॉमी असे वेगवेगळे विषय पुढे आले की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक समाजशास्त्रांचा वापर करून अभ्यास केला जातो. आणि आता सध्या हाच दृष्टिकोन प्रचलित आहे. तर हा आपला टॉपिक इथे पूर्ण झाला. आता उरलेला जो टॉपिक आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण करू, म्हणजे आपला सेकंड इयरचा 3rd सेमिस्टरचा सिलेबस पूर्ण होईल. पुन्हा एकदा आपण त्यानंतर एक रिव्हिजन घेणार आहोत, म्हणजे शक्यतो आणखीन 2 तासांमध्ये आपला अभ्यास पूर्ण होईल.